तसेही आता पौर्णिमेपर्यंतच काकडावरती असणार आहे. मेरे वडील को अभी सर दर्द हो रहा है. दिवस आज काय पश्चिमेकडे उगवला काय? 2 मिनिटं झाकण ठेव त्याच्यावर. तुम्ही सांगायचं, मी नाही सांगणार. एवढं लोणी काढून टाका ना तर कसा धरेल. मला खूप बरं वाटलं. का तुला माहित नाही? नाही, इंजिनिअरिंगची एक्झाम द्यायची का तुम्हाला एका दिवसात? मी कुटुंबात तर आहे ना. कुटुंबात आहे पण फोन घेऊन आहे. आणि पनीरची गुरुजी. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आज सुद्धा पहाटे 5 वाजता मी काकडा आरतीला गेलेली. तर काकडा आरतीला गेले ना खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं अक्षरशः. आता दादूला सुट्ट्या आहे तोपर्यंत मी काकडा आरतीला जाईन, नंतर काही जाणं होणार नाही. तसेही आता पौर्णिमेपर्यंतच काकडा आरती असणार आहे. तर आता पंचामृत पिते. अमृत. चला आता मी थोडा व्यायाम करते. घरातली सदस्य तर अजून झोपेतच आहेत, व्यायाम करते. आज देवपूजा माझा दादू करत आहे. हाँ जी, आज क्यों कर रहे देवपूजा? मेरे वडील को अभी सर दर्द हो रहा है. हाँ, पप्पांना सर्द होतोय. कल बहुत कष्ट किया ना गाड़ी. हो, काल जवळजवळ 5 ते 6 तास घरी नव्हते फोंडजी. गाडी दुरुस्त करायला गेलेले. उनकी सर दर्द हो रहा था. हाँ, तो हम ही डिसाइड कर लिए. अच्छा ठीक आहे, पूजा करतो. आणि माझा म्हणा. हाँ जी म्हणा, तू नाश्ता बनवतोयस का? मनाने इथे कांदा चिरलेला आहे, पण कांदा कुठे इकडचा? अच्छा, धुतोय का कांदा? हे बघा. आणि किती कांदा चिरला रे मना? 3. आणि तू बनवणार आहे नाश्ता, पोहे वगैरे? दादूच बनवणार आहे? ओ भाई साहब. हाँ जी दादू, तू नाश्ता बनवणार आहेस? अभी वो क्या कर रहा है? तो कांदा चिरतोय. कौन बनाएगा? माझा मना. वो भी बना. अरे दिवस आज काय पश्चिमेकडे उगवला काय? हा, माझ्या पोटातले कावळेला पण लागले भूक. हा, मी खातो आता पटापटा बनवून. काय बनवणार आहेस? काल तू पांढरा आणलं होतं ना, पांढरा उपमा. हा, अरे तो मंदिरात आचारी बनवतो रे बाळा. अरे म्हणजे मंदिराचा आचार्य काय जादू घेऊन आलाय काय? ठीक आहे ठीक आहे, बनव बनव. आमच्या हातात पण जादू. चिरंजीवांना मंदिरात देतात ना प्रसादाला, तो उपमा खूप आवडलेला आहे. त्या पद्धतीने बनवता येते. ठीक आहे, बनव. कोण बनवणार आहे? तू? तो आहे ना सांगायला. मी रवा भाजून देते तुला. ठीक आहे. हां जी, रवा भाजून देते माझ्या मनाला. दादू देव पूजा करत आहे. मना आरती घे बघा. शेवटी उपमा मीच करत आहे. व्हॉट इज दिस? फक्त कांदा चिरलेला आहे आणि आता मिरची चिरून देत आहे. बाकी काय सगळं मीच रवा भाजला. आता उपमा पण मीच करत आहे. पांढरा उपमा. पांढरा उपमा म्हणजे याच्यात हळदच नाही घातली. चिरंजीवांना हाच आवडला खूप. लगेच गाठी होतं त्याच्या. ओ भाई साहेब, तयार पण झालं उपमा लगेचच. आता 2 मिनिटं झाकण ठेव त्याच्यावर, म्हणजे उपमा तयार. पांढरा उपमा तयार आहे. हे बघा किती सुंदर दिसत आहे उपमा, हळद न घातलेला. चिरंजीवांना हाच उपमा खूप आवडला. चल आता घेतो खाऊन सगळेजण. चल सांग लवकर. मी बनवलेला. तुम्ही सांगायचं, मी नाही सांगणार. अरे बट हे मी बनवलंय ना. एक लबाड कांदा चिरून दिलाय, मिरची चिरून दिलाय. खा ये. चल ठीक आहे, चल ठीक आहे. यू कॅन हॅव अ क्रेडिट. चल ये ना, तू सांग. तरी तू पहिलं तू तरी सांग. मला काय नाही, मला माझ्या हातचं आवडतं सगळं. बघ तरी, म्हणजे डिफरंट काय वाटतंय येल्लो आणि पांढऱ्या मध्ये? नथिंग. ह्याच्यात जरा मी बनवलेला उपमा तिखट झालेला आहे छान. झणझण. चला मी पण जेवायला घेतो. दादू आजा लवकर ये. नाश्ता खाऊन झाल्यानंतर फोंडेजी लगेचच ताक घुसळत आहेत. क्यों फोंडेजी, तुम्हाला दही खायला दिलं होतं
अहो लोणी निघलं फोंडेजी, बास करा, जास्त घुसळायचं नसते बघा. लोणी निघलं एवढं काढून टाका, एवढं लोणी काढून टाका ना तर घसा धरेल. नाही धरत. क्या ही बोले बी, आपकी मनमर्जी. पिओ. दुपारचे 2:15 वाजलेले आहेत आता, आणि आत्ता जाऊन माझ्या घरातली सगळी कामं झालेली आहेत. आणि आज चांगली गोष्ट अशी की फोंडेजीने अजिबात चहा नाही मागितला. नाहीतर सुट्टी असली की फोंडेजी 12 वाजल्यापासून चालू करते चहा कर, पण आज अजिबात चहा नाही मागितला. मला खूप बरं वाटलं. तुला माहित नाही का काय ताक पिलं का 1 ग्लास? हो, तुम्ही आज चहा सॉरी ताक पिलं. ताक ते दही 2-3 दिवस झालं कोणी खाईना. हो, खाल्लंच नाही 2-3 दिवस झालं म्हणून ताक केलं पिलो. अच्छी बात है फोंडे जी, आपने चाय नहीं मांगी, मुझे बहुत अच्छा लगा. नाहीतर भर दुपारी 2-3 वाजता चहा मागतात. 4 वाजता चहा मागणार आहे का? पण आता कुठे चाललात? काम आहे रे, कुठे हे राम, सारखे ना. काल मला वाटतंय फोंडेजी 2 वाजता गेलेले, रात्री 9 वाजता आलेले आहेत. गाडी दुरुस्त करायला म्हणून गेले. गाडी दुरुस्त स्वतःच करून घेऊन आलात का फोंडेजी? हो. काय बोले बिनकम, असेच करतात, जातात 2-3 तास येतच नाहीत घरी. जाऊन जातात. फोंडेजी त्यांचं काम करतील, मी आता थोडा वेळ आराम करते. पहाटे लवकर उठल्यामुळे मला आता थकवा आलेला आहे. आता थोडा वेळ मी आराम करते. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता मी फोंडेजीसाठी चहा ठेवलेला आहे गॅसवरती. एका साईडला चहा उकळत आहे, एका साईडला दूध ठेवलेलं आहे उकळायला, आणि ह्या दुधापासून मला करायचं आहे पनीर. माझ्या मनाची डिमांड आहे आज पनीर कर. म्हटलं ठीक आहे. तर ह्या कपामध्ये मी अर्ध व्हिनेगर आणि अर्ध पाणी घेतलेलं आहे. आता दूध उकळल्यानंतर थोडं व्हिनेगर घालते, म्हणजे दूध चांगल्या प्रकारे फुटतं आणि चहा सुद्धा चांगला उकळलेला आहे. आता देते फोंडेजींना मस्त म्हशीच्या दुधाचा घट्ट चहा देते फोंडेजींना. आणि इथं म्हशीच्या दुधावरची साय सुद्धा आहे, ती पण खायला देते फोंडेजींना. फोंडेजींना चहा आणि साय देते. फोंडेजी हे बघा मनात झोपलेला आहे आता. लीजिए चाय और साय. फोंडेजी शंकरपाळी देऊ, खावा. नाही लोणी खाल्लं हो, ताकावरचं लोणी खाल्लं एवढं मोठं तुम्ही. क्या कर सकते, अभी साय आप ही खाते हो, खा लो. मी पण चहा पिते थोडासा, थोडा नाही तसा जास्तच आहे. छान अद्रकचा फ्लेवर येत आहे चहाला, पण गोड नाही झाला. फोंडेजींचा आवडीचा झालेला आहे चहा. बढिया बनायचा आहे बघा, आवडणारच. साखर कमी आहे त्याच्यामध्ये. पी लो अभी, आपकी पसंद की चाय बनाई. गोड थोडा तरी गोड असा फोंडेजी. काय गोड झालाय, पाण्यासारखंच लागत आहे चहा. हे बघ पाण्यासारखं चहा. याच्यात जे गोड आहे ना ते अजून कमी गोड पाहिजे. अजून कमी, मग गरम पाणीच पिलेलं बरं फोंडेजी, चहा पत्ती उकळून. ठीक आहे ना, पी लो आपकी पसंद की चाय. बाकी बाहेर आज सकाळपासून आभाळ आहे आणि आत्ता हलकं ऊन पडलेलं आहे दिवस मावळाच्या वेळेस. हे बघा दिसत आहे, आणि सूर्य मावळतीला गेलेले आहे तिकडे, त्याच्यामुळे इकडे ना प्रकाश दिसत आहे. काय करायचं, थंडी सुद्धा पाऊस पडत आहे. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आणि फोंडेजी जवळजवळ मला वाटते 2 ते 3 तास झालं व्हिडिओज पाहत आहेत. कुठला व्हिडिओ पाहताय फोंडेजी, बताइए. नाटक करता तर मुद्दाम बोलणार नाही. कुठला व्हिडिओ बघताय? मैकेनिक क्यों होता है? अच्छा, रेड लाइट जो आती है डैशबोर्ड पे, हाँ उसकी जानकारी ले रहा हूँ. अब किती वेळ? 3 तास झालं. दादू किती वेळ झालं रे बाळा? 3 तास. हा कधीचे बघतायत, बापरे. बापरे बाप. बघा फोंडेजी, एवढं नका हो बघू, एवढं आहार नका जाऊ फोंडेजी. जरा आम्ही पण माणसे, आमच्या बरोबर बोला. बोलत नाही तुम्ही, सारखं युट्यूब मध्ये हे करतो. मी काय एडिट करते फोंडेजी, बाकी काय नाही. एडिट केला, व्हिडिओ अपलोड लावला. फोंडेजी काय फोंडेजी, मी बसते आता. नाही आता जावा भाजी घेऊन या, स्वयंपाक करायचा आहे. 6:30 वाजलेत. दादू चलो शाम की दिया. बनवण्यासाठी टार्गेट मला करतायत बरं का प्रेक्षक. हो प्रेक्षक नाही नाही नाही, त्याच्या मन को पूछो क्या किया है. हा बघा सबूत आहेत. मना गेलाय जिमला, नाहीतर मनाने पण सांगितलं असतं. तू व्हिडिओ नाही देखा, ज्ञान का देखा. अब किती वेळ तुम्हाला काय. नाही नाही नाही, इंजिनिअरिंगची एक्झाम द्यायची का तुम्हाला एका दिवसात? प्रैक्टिकल एग्जाम देणार आहे का, गाडी कशी दुरुस्त करायची? अगर मुझे नौकरी नहीं मिलता तो मेरा गॅरेज होता. ओ भाई साहब, नोकरी नसती तर गॅरेज असतं. छान छान गॅरेज परवडतं पण फोंडेजी, होय ना. शेवटी फोंडेजीने आज सांगितलंच, नोकरी मिळाली नसती तर आज गॅरेज असतं फोंडेजीचं, असलं असतं. सॉरी, मनुष्य को जो अच्छा लगता है, जिसमें आनंद मिलता है वही करना चाहिए. बिजनेस हो. आता तुम्हाला नोकरी आवडते का गॅरेज?
गॅरेज आवडतं. अभी काय बीच में हो. जाऊन द्या, चला काय करणार. नसीब वाले कोण हे बघा, परमेश्वर भगवंत काय करतो, जे आपण मागतो ते देत नाही, आपल्यासाठी काय योग्य आहे हेच देत असतो, लक्षात ठेवा. तुम्ही नेहमी म्हणता मी बँकेची नोकरी काढायला आवडली असती, मला गॅरेज चालवायला आवडलं असतं, पण बघा भगवंताने तुमच्यासाठी नोकरी चूज करून ठेवलेली. ठीक आहे, पण मला आवड असते ना शेवटी. आवड असलेले चांगलंच आहे ना. फालतू इकडे तिकडे बघण्यापेक्षा, बाहेर फिरण्यापेक्षा मी कुटुंबात तर आहे ना. कुटुंबात आहे, पण फोन घेऊन आहेत, कुणाशी बोलत नाही, ते कंटिन्यू व्हिडिओ बघत राहतात. सुट्टी दिवशी, ऑफिसच्या दिवशी मग काय नाही, त्यांना वेळ मिळत नाही, पण संध्याकाळी बघतात. असंच असतं. चला पूजा करके लेते हैं हम, आप सब्जी लेके आओ. ठीक है. चला, मी एका साईडला स्वयंपाक करत आहे संध्याकाळचा, नदू पूजा करत आहे. आता संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि माझ्या भाज्या बनवून झालेल्या आहेत. आणि भाजीमध्ये मी केलेली आहे भेंडीची पातळ भाजी. हे बघा किती सुंदर टेक्स्चर दिसत आहे, ग्रेव्ही आणि पनीरची भुर्जी माझ्या मनासाठी 100%. आणि आता आम्ही जेवण करून घेतो आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.